ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे जपान, दक्षिण कोरियाच्या शेअर बाजारात सुद्धा हाहाकार उडाला होता। त्याचबरोबर यूएस मधल्या डाउ जोन्स आणि नॅस्डॅक मध्ये सुद्धा मोठी पडझड बघायला मिळाली होती। आणि स्टॉक मार्केटचे मार्गदर्शक सल्लागार आणि तज्ञ अभिजित फडणवीस आता आपल्या सोबत आहेत। अभिजित सर, तुम्ही कसं बघताय शेअर मार्केटच्या या सगळ्या आकडेवारीकडे आणि जो पॅनिक तयार झालाय बाजारात त्याकडे? कसं आहे की बाजाराला कधीही अनिश्चितता आवडत नाही। जेव्हा जेव्हा अनिश्चिततेचं सावट बाजारावरती येतं त्यावेळेला बाजार गडगडतो, हा आतापर्यंत अनुभव आहे। वस्तुस्थिती प्रत्यक्षात येण्याच्या आधीच लोक त्याचे अदमास बांधायला सुरुवात करतात। जसं आता हे जे अमेरिकेने टॅरिफ आणले त्याच्यातनं अशा भीतीचं वातावरण निर्माण झालंय की WTOच्या माध्यमातून जी एक व्यवहारांसाठी, आयात निर्यातीसाठी रचना निर्माण झाली होती त्यालाच तडे जातील की काय, अशी भीती अमेरिकेने एकतर्फी जे टॅरिफ लादले इतर राष्ट्रांवरती त्यातनं निर्माण झाली। आणि त्यामुळे जेव्हा हे जागतिक व्यवहाराला खीळ बसते त्यावेळेला कंपन्यांची विक्री, त्यांचा होणारा नफा यावर अर्थातच परिणाम होतो, ही त्यातली भीती असते। परंतु बऱ्याच वेळेला ही भीती अवाजवी असते आणि कितीतरी गोष्टी व्हायच्या आधीच निर्माण झालेली असते। काही राष्ट्रांच्या बाबतीमध्ये ती भीती निर्माण होणं हे साहजिक असतं, कारण खूप मोठ्या प्रमाणावरती ते आयात निर्यातीवरती अवलंबून। बरोबर आहे। परंतु भारतासारखं राष्ट्र आहे की ज्याच्यासाठी निर्यात हा एकंदरीत अर्थव्यवस्था छोटा आणि त्यातही अमेरिकेला आपली होणारी निर्यात ही कमी असल्यामुळे भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये एक संवाद ट्रम्प की हे एकतर्फी लादलं जाईल, ते जरी घोषित असलं तरी त्याच बाजूला त्यांनी आहे की आम्ही एकमेकांशी संवाद करायला तयार आहोत आणि ज्यांना तो संवाद करायचा आहे त्यांच्यासाठी आम्ही काही वेगळ्या प्रकारे। बरोबर, त्यामुळे हा संवाद होतो का आणि तो सुसंवाद ठरतो काय सुद्धा बघावं लागेल। त्यावरच जागतिक बाजाराची बरीच गणितं अवलंबून आहेत। धन्यवाद सर आपल्या विश्लेषणाबद्दल।